नमस्कार. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या या शृंखलेमध्ये आपण PCOS हा जो मोठा आजार आहे किंवा जगभरामध्ये आज ज्याच्याबद्दल बरीच आव्हानं आहेत, ह्या एंटिटीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आजपासून. आणि या शृंखलेमध्ये आपण PCOS बद्दल, PCOS म्हणजे काय, तो कोणत्या वयोगटामध्ये होतो, तो लहान वयामधल्या मुलींमध्ये होतो का, मेनोपॉज नंतरही तो असू शकतो का, त्याचे संभाव्य कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल काय उपचार पद्धती सांगितलेल्या आहेत, ह्या आणि अशा अनेक अँगल्सनी PCOS बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आजपासून सुरू होणाऱ्या या शृंखलेमध्ये PCOS बाबत या सर्व बाजूंनी आपण विचार करणार आहोत. तर सुरू करताना पहिल्यांदा म्हणजे PCOS म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेऊया थोडक्यामध्ये. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. म्हणजे या नावावरनं असं कुठेतरी लक्षात येतं की ह्याचा संबंध हा ओव्हरीजच्या कार्याशी निगडीत असा आहे. मग तो कसा आहे हे आपण समजून घेऊया. त्यासाठी ओव्हरीजचं कार्य हे मुळात स्वाभाविकरित्या काय होत असतं हे जर आपण थोडक्यात पाहिलं तर त्यात बदल काय होतात हे आपल्याला समजायला सोपं जाईल. तर मुळात जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते त्यावेळेला तिच्या स्त्रीबीज ग्रंथींमध्ये म्हणजे ओव्हरीजमध्ये स्त्रीबीजांचा साठा ही ते जन्मापासून घेऊन येते. स्त्रीबीज हे नव्याने कधी निर्माण होत नसतात. मग त्या ओव्हरीजमधला हा जो स्त्रीबीजांचा साठा असतो तो कोणत्या स्वरूपात असतो. एक स्त्रीबीज जर आपण गृहीत धरलं तर त्याच्या भोवती एक रचना असते ज्याला फॉलिकल असं म्हणतात. म्हणजे एक बीज आहे आणि त्याच्या भोवती एक कव्हरिंग आहे, तो कोश आहे, त्या कोशामध्ये ते स्त्रीबीज आहे. अशा स्वरूपाची त्याची ही रचना असते. ज्या वेळेला मुलीची पाळी पहिल्यांदा सुरू होते, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये मेनार्की असं म्हणतात, तर त्यावेळेला म्हणजे साधारणतः 12व्या वर्षी पाळी सुरू होते त्यावेळेला याच्यामध्ये एक प्रकारचा बदल असा सुरू होतो की दर महिन्याला साधारणपणे 4 ते 5 स्त्रीबीज हे मॅच्युअर व्हायला लागतात. म्हणजे ज्याचा आपण फॉलिकल्स म्हणून उल्लेख केला ते कोश हे मॅच्युअर व्हायला लागतात. आणि साधारणपणे 12व्या त्या 14व्या दिवशी तो कोश हा फुटतो आणि त्यातून स्त्रीबीज हे बाहेर येतं. या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. या काळामध्ये जर पुरुष बीजाचा संपर्क आला तर गर्भधारणा राहण्याची शक्यता असते आणि जर तसं घडलं नाही, गर्भधारणा राहिली नाही, तर साधारणपणे 2 आठवड्यांनी पुन्हा तिची पाळी येते. तर ही अशी जी एक प्रक्रिया आहे ही स्वाभाविक प्रक्रिया ही स्त्रीबीज ग्रंथींमध्ये म्हणजे ओव्हरीजमध्ये सातत्याने सुरू असते. PCOS मध्ये होतं असं की हे जे आपण पाहिलं की साधारणपणे 4 ते 5 फॉलिकल्स हे वाढायला लागतात. स्त्रीबीजांचा भोवतीचा जो कोश असतो तो वाढायला लागतो. तर ह्या बाबतीत होतं असं की ते 4 ते 5 ऐवजी काही वेळेला 8, 10, 12 इतके सुद्धा फॉलिकल्स म्हणजे कोश हे वाढायला लागतात. आणि त्यातून एकही फॉलिकल पूर्णपणे वाढत नाही किंवा मॅच्युअर होत नाही आणि ते फुटत नाही. त्यामुळे होतं असं की ही जी काही रचना आहे फॉलिकल्सची ती स्त्रीबीजांच्या भोवती एक प्रकारे त्यांची रचना तयार होते आणि ते सिस्ट प्रमाणे दिसतात. म्हणून त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज असं म्हणतात. सिस्ट्स का, तर ही रचना जी फॉलिकल्सची असते, जे फॉलिकल्स रप्चर होत नाहीत आणि त्यातून स्त्रीबीज बाहेर येत नाहीत, ते त्याभोवती साचून राहतात. आणि पॉली म्हणजे जास्त प्रमाणातल्या सिस्ट सारखी दिसणारी रचना, म्हणून पॉलिसिस्टिक ओव्हरीज असं त्याला म्हणतात. आणि आपण जसं बघितलं की ज्या वेळेला ते स्त्रीबीज रप्चर होतं, ओव्ह्युलेशन होतं, त्यानंतर गर्भधारणा नाही राहिली तर 2 आठवड्यांनी पाळी येते. मग इथे आपण असं बघतोय की ही ओव्ह्युलेशनची प्रक्रियाच घडत नाहीये, त्यामुळे पाळी सुद्धा अनियमित होते. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोममध्ये पाळी अनियमित होण्याचं हे कारण असतं. मग ज्या वेळेला आपण PCOS असं म्हणतो त्यावेळेला ह्याचा संबंध हा फक्त ओव्हरीजच्या फंक्शनशी किंवा कार्याशी मर्यादित असतो का, तर ह्याचं उत्तर नाही असं आहे. ह्याचा संबंध हा शरीरातल्या इतर अवयवांशी, संस्थांशीही अवलंबून आहे. आणि हेच कारण आहे की ज्याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्तरावर PCOS मध्ये अनेक बदल घडतात, अनेक लक्षणं दिसून येतात. मग हे असं का होतं हे आपण इथून पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.